कशा आहात सगळे? मस्त मजेत ना. माझं नाव साहिल देशमुख आणि तुमचं सगळ्यांचं परत एकदा स्वागत आहे साहिल देशमुख व्लॉग्स या चॅनलमध्ये. आज आपण खूप साऱ्या गोष्टी बघणार आहोत. आज ट्रेडिशनल डे आहे, आज शिवजयंती आहे, आज इंटरनॅशनल मदर लँग्वेज डे सुद्धा आहे. सो तुम्ही एन्जॉय करा आणि बघत राहा व्लॉग कसा होतो. उदयभान खेळी साधला, उदयभानच्या एक वाराला तानाजीचा हात बुडविला, इंच इंच जग मांगला. रक्ताने वीर झालेला, रक्ताच्या थारोळात तानाजीला बघून 80 वर्षाचे सेलार मामा उदयभानावर धावून आले. मामाने मारले उंट नाना, दात खाऊन केलं वाराला. रक्त बोटला, दाताने फोडलं नरडीला, सपा सपा करती वाराला. चिल्ला उदयभान्याला, उदयभान्याला जिरहा जी जी, उदयभान्याला जिरहा जी 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 जी. जो है जिसने करोड़ों लोग इल्म हासिल करते हैं. मैं एक शेर पेश करना चाहूँगा उर्दू ज़ुबान पर. ज़बान मिली थी मगर बात करना ना आया, ज़बान मिली थी मगर बात करना ना आया. हमें लफ्ज़ तो मिले पर अदब ना आया, हमें लफ्ज़ तो मिले पर अदब ना आया. उर्दू ऐसी ज़ुबान है जो दिल से निकलती है, उर्दू एक ऐसी ज़ुबान है जो दिल से निकलती है, जो दिल को छू न सके ऐसा गज़ल ना आया. बस यही एक दूसरे का विश्वास है. मातृभाषा को सम्मान देंगे, अंतर्राष्ट्रीय रस्ते पर इसे बढ़ावा देंगे. जवळ करून किंवा सगळ्या भाषांचा विचार करून आपण एक यूट्यूबवर इंस्टाग्रामवर व्हिडिओ टाकावे असं माझं म्हणणं आहे. थँक्यू. Preserving our mother language for the future generations. आज आपण कुठेही गेलो सगळ्यात पहिला आपण हिंदीमध्ये बोलतो. महाराष्ट्रामध्ये असलो कोणाला विचारायला गेलो, अरे किती का दिया कशात विचारा ना मराठीमध्ये. त्याला पण माहिती असतं का असं माहिती. तो सुद्धा आपल्या भाषेचा आदर करतो, तसं आपण त्याच्या भाषेचा करतो. तसंच आपल्या काही चुकींमुळे आपली मातृभाषा काही वेळ पाठी पडत चालली. तसं आज इथे उभा राहून मराठीमध्ये बोलतोय पण माझे हात कापतोय का, तर आपल्या भाषेबद्दल आपला अभिमान थोडा गाणं असो कमीत आहे. पण मराठी माणूस म्हणून आज माझं वय 19 वर्ष आहे. पुढच्या कुठल्याही जन्मी आपण म्हणतो एक मायथॉलॉजिकल वेमध्ये, आपण इंग्लिशमध्ये बोलायला मायथॉलॉजिकल वेमध्ये आपण म्हणतो की 7 जन्म असतात, 7 हे असतात, पिढ्या असतात, पुढच्या पिढ्या असतात, काही असतात. तरी माझं पुढच्या जन्म जे असेल ते भलेही कुठल्याही मोठ्या घरात असो, छोट्या घरात असो, कुठेही असो, पण मला मातृभाषेत माझ्या मराठीमध्ये जन्म घ्यायचा आहे आणि मला पुढचे कितीही जन्म फक्त मराठीमध्ये मला संवाद कंप्लीट करायचा आहे. एवढंच माझं म्हणणं. थँक्यू. It's a famous poem from the recent movie Chhava, and I would like to I would like to recite that particular poem from that movie. मन के हारे हार है, मन के जीते जीत. मन के हारे हार है, मन के जीते जीत.
हार गए जो बिन लड़े, उन पे है धिक्कार, उन पर है धिक्कार जो देखे ना सपना, सपनों पे अधिकार, असल अधिकार है अपना, अपनों के खातिर करना कुछ आज हमें, अजर अमर करना ये स्वराज हमें, तू माटी का लाल है कोई कंकड़ या धूल नहीं, समय बदल इतिहास लिखेगा ये बात। इंटरनॅशनल लँग्वेज डे झाल्यावर काही फोटो काढले फॅकल्टी सोबत आणि आम्ही गेलो शिवजयंती बघायला खाली. बाई कसं आहे? खूप भारी वाटलं. स्कूलचे फ्रेंड्स होते. आणि मग पोस्टर टाकण्याची सुरुवात केली, पण पोस्टर खाली येतच नव्हता कारण की हवा नव्हती. आणि मग त्याने थोडंसं साईडनी त्याला उडवलं आणि मग तो खाली आला पोस्टर. खूप भारी वाटत होता.
अरे दुश्मन असते गणिम असते किती बी हुशार शिवरायांचा बुद्धी मग राजाने काय केलं महाराज? राजांनी आता युगत काय मांडली? अरे युगत मांडली युगत अरे आता राजांच्या मुलीचं कोणाला ठावं? अहो तुम्हाला ठावं नाही असं झालं होय? अरे खरंच नाही, मला फक्त एवढंच ठावं की बघा 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 हमारा ब्लॉग खत्म हो चुका है। आज हमने मनाया ट्रेडिशनल डे, इंटरनेशनल मदर लैंग्वेज डे और शिव जयंती सेलिब्रेशन। सो आपको अगर ब्लॉग अच्छा लगा तो लाइक शेयर कमेंट और सब्सक्राइब करना। मिलते हैं नेक्स्ट ब्लॉग में। चिडलेले सगळे आणि फायनली आपण घरी चाललोय. एकदा तर सगळं संपलं आणि दमलोय मी आता, खूप दमलोय. सो जर व्हिडिओ नक्की आवडला असेल तर खूप व्हिडिओला आणि मला सपोर्ट करा. थँक्यू, बाय बाय.